राज्यसेवा संपली आणि अवघ्या एका दिवसात आन्सर की आली, जसं की UPSCने केलं होतं. तर चला मग राहवलं नाही, मग लगेच चेक करायला बसलो आन्सर की. चेक करता करता आत्ताच्या पेपरमध्ये स्पष्ट दिसते की MPSC आता फक्त जास्त तास बसणाऱ्यांची परीक्षा राहिलेली नाही, तर डीप स्टडी आणि स्मार्ट ॲनालिसिस करण्याची परीक्षा होत चालली आहे. त्यामुळं आता वरचा अभ्यास करून चालणार नाही. क्वेश्चन्सची लेवल वाढतेय, कॉम्पिटिशन वाढते, त्यामुळे आपल्याला स्वतःची लेवल वाढवावी लागणार आहे. खूप जणांचा एकच प्रश्न होता की दादा पेपर कसा गेला. तर पहिले पाऊस बघून घ्या, नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पाऊस चालू आहे. तर पेपर कसा गेला याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. कारण त्यावेळेस पेपर थोडा UPSC लेवलचा वाटला होता आणि थोडा वेगळा होता. आणि त्याचबरोबर जे माझे फ्रेंड्स होते ज्यांनी ऑलरेडी प्री आणि मेन्स दिलेली आहे त्यांनी सुद्धा हा पेपर दिला. त्यांच्याशी बोललो तर ते म्हणे की खरंच ह्यावेळी MPSCचा पेपर UPSCच्या लेवलला नेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे थोडा डिफिकल्ट होता. तर त्यांना सुद्धा अवघड गेला. म्हणून मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवावा की माझा पेपर कसा गेला. तर हा तो राहिला व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा माझा पेपर कसा गेला. आणि त्याच्यामध्ये मी फुल डिटेल सांगितलेले आहे, किती स्कोर केलाय आणि काय काय मिस्टेक केले, त्याच्यातून तुम्हाला खूप काही नवीन भेटेल. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कमेंट सेक्शन मी मध्ये लिंक टाकतो किंवा तुम्ही बायोमध्ये जाऊन बघा. आता राज्यसेवा झाली, पण ग्रुप बी कंबाईन अगदी दारात उभी आहे. म्हणून रिझल्ट, कट ऑफ आणि डिस्कशनमध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा पुन्हा एकदा पुस्तकांसमोर बसण्याची वेळ आली आहे. आता मी सुद्धा 14 जून पर्यंत आहे ना माझा स्टडी टाइम वाढवतोय. 10 तासावरून डायरेक्ट 14 तासपर्यंत घेणार आहे. कारण स्वप्न मोठे असतील ना तर शेवटचे दिवस एक्स्ट्रा एफर्ट टाकावे लागतात. तर तुम्ही पण नक्की एक्स्ट्रा एफर्ट द्या, म्हणजे जिथं 7 तास बसत होते तिथे 10 ते 12 तास बसा. लक्षात ठेवा, पेपर अवघड आला म्हणून घाबरण्याची गरज नाही, कारण तो सर्वांसाठीच अवघड असतो आणि ज्याने शेवटपर्यंत सातत्य ठेवलं त्याचंच नाव मेरिटमध्ये दिसतं. तर चला मग, टाइमपास कमी आणि स्टडी जास्त. आता येणाऱ्या कंबाईनसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. आणि माझा राज्यसेवा प्रिलिम्स 2026 जो की 31 मेला झाला, तो कसा गेला त्याचं मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. ते तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे त्याच्यातून खूप काही असं नवीन तुम्हाला ऐकायला भेटेल.